जायकवाडी धरणाचा जलसाठा 76%वर। उन्हाळा सुरू होताच बाष्पीभवनाला सुरुवात। डिसेंबरपर्यंत पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यामधील येल्लापूर गावामध्ये पाणी संकट। पाणी टंचाईमुळे गावकरी गाव सोडण्याच्या तयारीत। ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी। साताऱ्याच्या खटाव तालुक्यामधील तडवळे गावामध्ये खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न। मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्थानी जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती यांच्या हस्ते कलशारोहण। मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये निवृत्त पालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर चाकूने वार। काही दिवसांपूर्वीच आली होती धमकी। जळगावच्या पारोळा तालुक्यातील 4 शेतकऱ्यांचा भूसंपादनाचा मोबदला देण्यास टाळाटाळ। महामार्गाचं प्रकल्प संचालकांची खुर्ची आणि संगणक जप्तीची कारवाई। न्यायालयाकडून मोबदला देण्याचे आदेश। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्या दौऱ्यानंतर अकोला पोलीस ॲक्शन मोडवर। पातूरच्या शाळेमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून संस्थाचालक सय्यद कमरुद्दीन सय्यद इस्माईल यांच्या विरोधात गुन्हा दाखल। वर्ध्याच्या आर्वीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आर्वी पोलिसांकडून पुढील तपास सुरू।